मोठे पण गोंगाटात नसतं, ते शांत योगदानात असतं बरं का. नमस्कार राम राम मंडळी, मी गौरी. स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका व्लॉग मध्ये. काही इथं वारळ होतं ते तोडल्यामुळे बघा कसं झालं. आपण अनेकदा स्वतःकडे पाहून म्हणतो, मी कोण आहे, माझं योगदान तरी किती. या प्रश्नांचं उत्तर कदाचित आपल्या आजूबाजूलाच असतं. मातीच्या एका छोट्याशा ढिगाऱ्यात, ज्याला आपण मुंग्यांचं वारुळ म्हणतो. वारुळ एखाद्या एका मुंगेने उभं केलेलं नसतं. त्यात कुठलीच मुंगी मोठी किंवा लहान नसते. प्रत्येक मुंगी आपापलं काम करते. कोणी माती आणतं, कोणी आतली रचना मजबूत करतं, कोणी अन्न शोधतं. बाहेरून पाहिलं तर ते सगळं साधं वाटतं, पण आतमध्ये एक अत्यंत शिस्तबद्ध, गुंतागुंतीची आणि जिवंत व्यवस्था चालू असते. मुंगी कधी स्वतःच्या कष्टाचं श्रेय मागत नाही. ती थांबत नाही, तक्रार करत नाही. तिचं काम तिलाच माहिती असतं आणि त्यातच तिचं अस्तित्व असतं. माणसालाही कधी कधी हे शिकण्याची गरज आहे. आपली भूमिका छोटी असली तरी ती अर्थपूर्ण आहे हे स्वीकारायची. शेवटी मुंग्यांचं वारुळ आपल्याला एक साधा पण खोल अर्थ देतं. महत्त्व पदात नाही, प्रसिद्धीत नाही, आपण दिसतो की नाही यापेक्षा आपण प्रामाणिकपणे आपली भूमिका निभावतो का, हेच खरं मोलाचं आहे. लहान भूमिका असते पण परिणाम मोठा असतो. हे समजलं की माणूस स्वतःकडे एक वेगळ्याच नजरेने पाहतो. बरोबर ना?